नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव शहरात सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर बुलडोझर। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या आघाडीवर आहे। शेवगाव शहरात नगर परिषद हद्दीमधील नगर आणि मिरी रोडवरील अतिक्रमण तिसऱ्या दिवशी काढण्यात आले। गेल्या 10 दिवसांपासून अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून तर 13 तारखेपासून अनधिकृत जागेवर बुलडोझर फिरवण्यात आला। आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कारवाईचा तिसरा दिवस असून काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले तर काहींनी काढले नसल्यामुळे काही अनधिकृत बांधकाम, कच्ची पक्की घरे, दुकाने, जाहिरात फलक बुलडोझरच्या सहाय्याने काढण्यात आली। यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यामध्ये व्यापारी वर्ग बेरोजगार झाल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अतिक्रमण निघालेल्या दुकानदाराची काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे। नेवासा रोड ते पैठण आणि नगर रोड ते पाथर्डी रोड पर्यंतच्या रस्त्यांच्या मध्यापासून 15 मीटर अतिक्रमण काढले तर मिरी रोडवर फक्त 12 मीटर अनधिकृत अतिक्रमण काढले। गोरगरिबांची अतिक्रमणे त्वरित काढण्यात येत आहेत, तर राजकीय वरदहस्त असणाऱ्यांची अतिक्रमणे काढताना त्यांना झुकते माप दिले जात असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईवेळी तहसीलदार प्रशांत सागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाची उपअभियंता प्रल्हाद पाठक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, मुख्याधिकारी विजया घाडगे, महावितरणचे पुरोहित आदींसह कर्मचारी उपस्थित होते। नेवासा तालुका प्रतिनिधी रोहित गवळी सर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।